येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र मेघगर्जनेसह तुरळक पावसाची शक्यता आहे। बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, तर कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यात हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला। बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला। जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, खामगाव, लोणार, मेहकर या तालुक्यात मध्यरात्रीनंतर सोसाट्याच्या वाऱ्याने आणि पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला। आज सकाळी 6 नंतरही लोणार भागात अनेक ठिकाणी पाऊस बरसत होता, तर वाशिम जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। हिंगोली, सेनगाव तालुक्यासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली। यामुळे हळद, कांदा, बीज, भुईमूग आणि आंब्याच्या बागांचं नुकसान झालं। सरकळी येथील शेतकरी संभाजी पवार यांच्या 1 एकरवरील हळदीचं अवकाळी पावसाने नुकसान झालंय। हळद काढणी करून शेतामध्ये वाळत घातलेली, परंतु अचानक मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आला, त्यामुळे हळद झाकायला सुद्धा शेतकऱ्याला वेळ मिळालेला नाही। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल दुपारनंतर हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। मी सध्या सरकळी गावाच्या शेतशिवारामध्ये आहे। संभाजी पवार यांची ही शेती आहे आणि त्यांनी काढलेली हळद कालच्या पावसानं आणि आज सकाळी सुद्धा पाऊस झालेला आहे। त्या पावसानं पूर्णपणे ही हळद भिजून गेलेली आहे। काही दिवसापूर्वी या हळदीला शिजवण्याचं काम पूर्ण केलं होतं आणि वाळण्यासाठी शेतामध्ये ही हळद ठेवली होती, परंतु त्यापूर्वी काल झालेल्या जोरदार स्वरूपाच्या अवकाळी पावसानं हळद पूर्णपणे भिजलेली आहे। खरं पाहायला गेलं तर या हळदीला शेतकऱ्याला साधारणतः 1 वर्ष जोपासावं लागतं आणि आता 2 ते 3 दिवसामध्ये हळदीची वाळण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही हळद शेतकरी मार्केटमध्ये विकून त्यामधून पैसे शेतकऱ्याकडे मिळणार होते, परंतु त्यापूर्वी कालच्या पावसानं पूर्णपणे ही हळद भिजलेली आहे। पलीकडच्या साईडला पाहता येतं हा हळदीचा बंडा आहे आणि पलीकडे शेंग शेतकऱ्याने झाकून ठेवली आहे, परंतु त्या ताडपत्रीवर सुद्धा पाणी साचलेले आहे। शेतकरी सांगतात काल त्या ताडपत्रीवरनं पाणी पूर्णपणे वाहत होतं। एवढा मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे, त्यामुळं या हळदीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर सेनगाव तालुक्यातल्या अनेक भागामध्ये आंब्याच्या बागा असो, कांद्याचं काढणी सुरू आहे, त्या कांद्यात सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळं शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे आणि अवकाळी पावसानं जी काही पिकं शेतकऱ्यांच्या आता हाती येत आहेत त्या सर्व पिकांची दानादान उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माधव दिपके, एबीपी माझा, सरकळी, हिंगोली। रात्री झालेल्या अचानक वाऱ्यामुळे अतोनात नुकसान नाही। पहिले हळद झाल्याच्या नंतर कांद्याच्या नंतर आंब्याचं नुकसान जास्त आहे। झाडं मोडलेली आहेत। सोलरच्या पेट म्हणजे जवळपास 90% नुकसान आहे साहेब सोलरचं। काल पाऊस एकदम आलेला आहे, थोडं झाकता येईन काही नाही। पाणी म्हणजे आता तेवढं 1 एकर बरं होतं। पावसानं इकडं तिकडं काही कापडा खाला मला झाकता येईन सुद्धा। वारं, चक्रीवादळ, वारं वादळ सगळं एकदा झालं सुरुवातीला। एवढी नुकसान आमची भरपूर आहे। आता काय कसं करावं आम्ही, काय मेळ लागणार काय सांगा तुम्ही।